मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. चला तर सुरू करूया आपली स्वच्छता अभियान. हो म्हणजे अर्थात ना मनावरची जळमटं आपण दूर करायला सुरुवात करूया. आपलं जे हसण्याचं स्वच्छता अभियान आहे त्याला आपण सुरुवात करूया आणि त्यासाठी बघूया अर्थातच कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे. तर मग वेळ झाली हसण्याची. पहिल्या परफॉर्मन्सकडे वळूया. खरं म्हणजे ना कोर्टामध्ये हसणं बरोबर नसतं किंवा आपण कोर्टात गेल्यावर हसत नाही, पण ह्या कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला हसू रोखता येणार नाही. बघूया इकडे काय घडतंय. त्यासाठी मंचावरती आमंत्रित करूया प्रसाद, समीर आणि भक्तीला. हसता काय मिस भक्ती काय चाललंय? स्किट मी लॉर्ड. मला शहाणपणा शिकवू नका, कळलं? मला शहाणपणा नका शिकवू. मला माहिती आहे स्किट चालू आहे. आपण वाचलं किती? तुमचा वकील आहे कुठे? मला माहिती आहे माझी अॅनिव्हर्सरी आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. ओ थँक्स. काय कानपड फोडून विश कसलं करताय? ओ माझ्या बायकोला घेऊन मी रात्री डिनरला जाणार होतो. म्हणजे जायचंय मला रात्री डिनरला. आता तुमचा वकील यायला अजून थोडा उशीर झाला ना तर माझी बायको इथे याच कोर्टात येऊन माझा घटस्फोट दाखल करेल. नाही 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 बघा माझे वकील ना तर कुठल्याही क्षणी येतील. मी आहे ॲडव्होकेट. मी आहे ॲडव्होकेट चड्डा. जर केस हरलो तर स्वतःचा उतरवेन चड्डा. हो काय? काय लूज आहे पॅन्ट, लूज आहे. सॉरी. अरे हे काय काय? मोरपिशी रंगाचं वटवाघूळ काय झालंय? कमाल आहे. आणि डोक्याची पुडी कोणी मानली आहे? पुढे काय हेअरस्टाईल आहे माझी ती. हे हेअरस्टाईल आरोपी आहात ना तुम्ही? अशा आला तिकडे? राहू दे. कमाल आहे यार. अरे उशीतून कापूस बाहेर आलाय. उशीतल्या कापसाचं जाऊ दे, उशीर का झालाय ते सांगा. मुळात जन्मालाच उशीर आलो, त्यामुळे 1947चा स्वातंत्र्य लढा चुकला. टक्कल तर मला सुद्धा आधी होतं. होय अवकातीत राहायचं. हा उशीर का झालाय त्याचं कारण सांगा. मला जरा सकाळपासून बरं वाटत नव्हतं. अय्या काय झालं होतं? मला जरा अर्ध शिशीचा त्रास होता. खूप प्रयत्न केला, पूर्ण शिशी झालीच नाही. कसलं फालतू कारण देताय? कसलं फालतू कारण देताय? अहो 2 दिवस झाले पूर्ण शिशी झालं नाहीये, पण आलो नाही तर कोर्टात. हो काय 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 कुठून तरी बाहेर पडतोय, पडू द्या ना, होऊ द्या मोकळं. बोला केस बद्दल. जज साहब, आज इस कानून के दायरे में हमाम साबुनों के हमाम नाही तमाम तमाम सबूतों के मयाना नजर तो हुए अजय सी केस हमारे सामने आई है. मेरे मुख्य वकील, मेरे मुका ये मेरे मुकाबला है लैला. वकील नको जोर लावूस. कळलं? अरे कशाला हवी आहे रे उर्दू भाषा? बोल ना गप मराठीत. कोण त्रास देऊ नको. सॉरी जज साहेब, तुम्ही प्लीज चिडू नका. बघा मी माझ्या वकिलाच्या वतीनं मी तुमची माफी मागते. प्लीज तुम्ही चिडू नका. काय चाललंय? तुम्ही काय फालतू टाइमपास करताय? केस चालू करा ना. त्याचं इम्प्रेशन मारण्यासाठी उर्दू बोलत होतो ना जरा. काही नको इम्प्रेशन. केस चालू करा, केस चालू करा. हो ऍडव्होकेट चड्डा, हा लिहिता वाचता येतं? हो, पण मी लिहिलेला इतरांना वाचता येत नाही. ही घ्या, ही केस वाचून दाखवा. आरोपी भक्ती रमाकांत माने उर्फ मंद उर्फ येडचप हिने 2 ऑक्टोबरला ड्राय डेच्या दिवशी रात्री 10 ते 1 या वेळात स्वतःच्या नवऱ्याच्या घरातला दारूचा स्टॉक त्याच्याच बिल्डिंगच्या खाली गेटवर टेबल लावून विकला.
अशी तक्रार त्याच्या सोसायटीच्या सेक्रेटरीने दाखल केलेली आहे आणि सेक्रेटरीने पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला दिलेला आहे. मिस भक्ती, हा आरोप तुम्हाला मान्य आहे? नाही तुम्ही मिस भक्ती आहात? छे छे, मी कुठे भक्ती हो, काय बोलताय? विचारायलाच नाही मी नाही. महाराज मला विचारताना कसं होतंय? चला मिस भक्ती, तुम्हाला आरोप मान्य आहे? नाही. ठीक आहे, यू मे प्रोसीड. ओके, हॅव अ नाईस वीकेंड. यू मे प्रोसीड म्हणजे पुढची तारीख नाही दिली. हो. चला केस चालू करा. ओके 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 ओके. मिलॉर्ड, हळू. मिलॉर्ड, आज मी हे सिद्ध करणार आहे कोर्टात की माझी भक्ती अश्लील आहे. अहो, काय काय वाटेल ते काय बोलताय? माझी अशील हा. भक्ती निर्दोष आहे. माझी अशील भक्ती निर्दोष आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, सांगून ठेवते. अहो, काय तुम्ही चुकलात म्हणून मी सांगितलं. तुम्ही चुकलात म्हणून इकडे आलात, कळलं ना? माझा एक फ्लो होतो, फ्लो पूर्ण लक्षात आलं? नाही 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 नाही, मला शिकवू नका, सांगून ठेवतो तुम्ही. हो सॉरी सॉरी, चालू करा. चालू. माझी अशील भक्ती हिने दारू विकलेली नाहीये. हो नाही, मी दारू विकली. हे दारू विकलेली नाही असं सांगायचं ठरलं होतं ना आपलं. काय बोलते ती? हे दारू विकली म्हणते. What is this, मिस भक्ती? असं असतं काय? कोर्टात वकील सांगतो तेच बोलायचं. बोला, मी दारू विकलेली नाहीये. बोला बोला मी दारू विकलेली नाही. Yes. 2 ऑक्टोबरला ड्राय डे होता आणि 2 ऑक्टोबरला रात्री 10 ते 1 या वेळात सोसायटीने सीसीटीव्ही फुटेज काढलेला आहे आणि ते कोर्टात सादर केलेलं आहे. पण त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जी बाई काहीतरी विकताना दिसते त्या बाईचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे ती बाई ही भक्ती आहे हे आपण खात्रीलायक दृष्ट्या सांगू शकत नाही आणि ते हे असं करूच शकत नाही. माझी अशील भक्ती ही अत्यंत सोज्वळ आणि शालीन स्त्री आहे. मी काय मी काय असतं तुमच्याबद्दल चांगलं बोलतोय ना मी. सॉरी सॉरी. याच्या पुढे मी कोर्टात असं सिद्ध करणार आहे की 2 ऑक्टोबरला रात्री 10 ते 1 या वेळात माझी अशील भक्ती आपल्या सोसायटीत हजर नव्हती. ओके, मग ती कुठे होती? रात्री 1 वाजता ती धैसर चेकनाकावर उभी होती. अरे अहो, काय काय वाटेल ते काय बोलताय? मी रात्री 1 वाजता दहीसर चेक नाक्यावर का उभी असेल? हे बघा, तुम्ही सोसायटीत हजर नव्हतात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही दुसरीकडे कुठेतरी होतात हे सिद्ध करणं जास्त आवश्यक आहे. अहो, हो, पण दहीसर चेक नाक्यावर कशाला असेल उभी मी? जास्त ऑथेंटिक वाटतं. कपडे बघा तुमचे. असं कोणी घालून जाईल का कधी कधी? असं नाही हो. शांत बसा. फोटो फोटो नाही तुमचा नाही. हा फोटो दाखवतोय मी. हा फोटो आहे माझ्याकडे. या फोटोत दिसतंय माझी छोटा शकील भक्ती. अशील. माझी अशील भक्ती रात्री 1 वाजता टोल नाक्याच्या समोर उभी आहे. दहिसर चेक नाक्याच्या समोर उभी आहे. तुम्ही बघू शकता तिकडे कॅलेंडर सुद्धा आहे आणि घड्याळ सुद्धा आहे. याचा अर्थ असा आहे माझी भक्ती ही निर्दोष आहे. तिने काहीही केलेलं नाहीये. तिने दारू विकलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता माझ्या अशिलाला इथून सोडण्यात यावं. दॅट्स ऑल. नॉट ओव्हर अँड आउट. अल्फा रॉजर कुत्ते कमीने मी त्याला खून पी जाऊंगा. झालं? ओके, म्हणजे 1 वाजता तुमची अशील भक्ती चेक नाकर उभी होती हे सांगून तुम्ही असं सूचित करताय का की तुमची अशील भक्ती कॅरेक्टरलेस होती? मला फरक पडत नाही तिच्या कॅरेक्टरशी. मला फरक पडत नाही. हो, 1 मिनिट. फक्त ती चेक नाक्यावर होती एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. आणि फक्त हा पुरावा नाहीये. आज मी तुमच्या समोर एक चष्मे बद्दूर पेश करणार आहे. कोण कोण? चष्मे वो रहता ना हिंदी में चष्मे का बद्दूर. चष्मदीत गवा. यस, चष्मदीत गवा तुमच्या समोर पेश करणार आहे. त्याला पेश करायची तुम्ही मला अनुमती द्या. परमिशन ग्रांटेड. मला अनुमती होय, परमिशन नको आहे. हो, परमिशन म्हणजे अनुमती. काय चाललंय तुमचं? ओके ओके ओके. सॉरी 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 सॉरी. ट्रक ड्रायव्हर जालिंदर हाजीर हो.
मैं तो जालिंदर हूँ, मैं ट्रक ड्रायव्हर चलाता हूँ. एक मिनिट. तुमचं नाव काय? माझं नाव आहे जालिंदर, मैं ट्रक चलाता हूँ. एक मिनिट, शांत व्हा. मला सांगा की तुम्ही ह्या स्त्रीला 2 ऑक्टोबरला चेक नाक्यावर बघितलं होतं का? I love you. ओए, मैं उसे देखना चाहता हूँ. आइयो, मैंने उसे देखा था. भाषा बदलते. हो. या, मैंने उसे देखा था. रात को 1 बजे मैंने उसको देखा था. That's all, my lord. That's all. तो एक मस्सा लावला म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पंजाबी झालात? भाषा पण बदलली होती ना अभ्यास करून. काय फालतुरी झाली माझ्या या कोर्टात? काय फाल मी जाईन इथून निघून, आधीच सांगतो तुम्हाला. नाही. मला एवढं सिद्ध करायचं होतं की माझी फशील नाही हो, अशिला. माझी अशील त्या दिवशी चेक नाक्यावर होती. एवढंच मला सिद्ध करायचं होतं. ओके ठीक आहे. मग ती रात्री 10 ते 1 कुठे होती? कुठे होते? कुठे होती 10 ते 1? सांगा ना आता कुठे या होते? या 10 ते 1 होती. 10 ते 1 फोटो. अय नाही तुमचा नाही हो. हा फोटो सतत तेच विनोद मारू नको. थांबा ना जरा. लक्षात आलं तुमच्या? काय? काळजी करायची नाही. हा फोटो बघा. ओके, काळजी करू नका. हो सॉरी. काय तुम्ही आहो? हा फोटो बघा. हा शीला डान्स बार. या डान्स बारचा फोटो आहे. माझी जी अशील आहे ती शीला डान्स बार मध्ये गेलेली होती 10 ते 1 या वेळात. शीला डान्स बार मध्ये मी का जाईन आता? नवरा शोधायला. नवरा शोधायला? काय करेल ती बिचारी? काय करेल मला सांगा ना. तिचा चेहरा बघा. ओ किती शालीन आहे ती. पण असा शालीन बाईचा नवरा मात्र लोकांच्याकडे जाऊन त्यांच्या जांघ्या ओढतो. लोकांकडे जाऊन गांजा ओढतो, चरस सोडतो, ब्राऊन शुगर ओढतो. काय करावं तिने मला सांगा. ती बिचारी गरीब बाई, तिने काय करावं? ती बाहेर शोधायला जाणारच ना. शीला बार. म्हणजे तो शिवडीचाच? येस, शिवडी. 2 ऑक्टोबरला ह्या तिकडे होत्या? येस. ओके, म्हणजे हाच तो शीला बार जिथे 2 ऑक्टोबरला ट्रिपल मर्डर झाला होता. ऍक्च्युली हा शिला बार नाहीये. लिहिलंय ते शीला बार. ते काचेतून दिसते तो लाशी बार आहे. काचेतून उलट दिसते. ऍक्च्युली त्याचं नाव फसलाशी असं बार आहे. ते फसवर कोणाचं तरी असं डोकं आलंय म्हणून लाशी एवढंच दिसतंय. क्लिअर झालेलं आहे. ओके ठीक है. तमाम सबूत और गवाहों को मद्देनजर रखते हुए ओके, अदालत इस नतीजे पर पहुंची है की मुजरिम भक्ती माने ही 2 ऑक्टोबरला त्यांच्या बिल्डिंगमध्ये उपस्थित नव्हती, म्हणून तिची दारू विकण्याच्या गुन्ह्यातून सुटका होत आहे. पण ती रात्री 10 ते 12 शीला बार जिथे ट्रिपल मर्डर झालाय अशा डान्स बार मध्ये आणि रात्री 1 वाजता चेक नगर नक्की काय करत होती याची चौकशी करण्याचे आदेश मी पोलिसांना देत आहे. पोलीस चौकशी करणार? माझे बापरे, पोलीस! दारू विकण्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक होणार होती ना. आता होणार नाही. मुक्त झालात तुम्ही. हो, पण कुणाच्या गुन्ह्यामध्ये अटक होते ना मला? मी आहे ना. जसं आता सोडवलं तसं तेव्हा सोडवेन. टेन्शन घेऊ नका. अजिबात टेन्शन घेऊ नका. काय रिलॅक्स. टेन्शन घेऊ नका मला? नाही आता फोटो नको आहे. झाले, निकाल लागलाय. फोटो नको आहे आता. बरं ठीक आहे ना. ओहो, या वकील चड्डाने फक्त आरोपीला निर्दोष सोडलेलं नाहीये, तर खऱ्या आरोपीला सुद्धा पकडलेलं बघा. हीच ती बाई जी दारू विकत होती. पकडा तुमच्या खऱ्या गुन्हेगाराला. अरे इथं तुझी अशील नाहीये. मग बाईला कुठेतरी पाहिलं रे. ही माझ्या घरात रोज. अरे इथं माझी बायको आहे. अरे माझ्या बायकोचा फोटो कुठून मिळाला तुला? नेटवर मिळाला. हो ना. आता ठीक आहे, बघ मी आता तुला आणि तुझ्या आशिलाला 10 वर्ष खडी फोडायला पाठवतो. नाही, दुसऱ्या बाईचा चेहरा टाकतो ना त्याच्यावर. है ना. तू दुसऱ्या बाईचा तुम्ही तिघही कमाल आहात. म्हणजे एक सतत ढेकर देणारा जज, एक केसांची पुडी बांधलेली बाई आणि एक पूर्ण शिशी न होऊ शकणारा वकील. या तिघांनी मिळून जो काही गोंधळ घातलाय आपण जाणून घेऊया यावर परीक्षकांची काय मत आहेत ते. मकरंद दादा.
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण. क्या बात आहे. तिघांची अफलातून केमिस्ट्री, अप्रतिम सादरीकरण आणि 100% एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट म्हणून मी तुम्हाला तुरे देणार आहे. रेणुकाताई, क्या बात आहे. सम्या, तुझ्या एंट्री पासूनच इतकी धमाल आणलीस तू. ती काय ती बूट त्याची जी जागा होती ती पण फार हिलेरियस होती. छोट्या छोट्या अशा गोष्टी तू नेहमी करत राहतोस आणि तुझ्या फाजिलाच्या आय एम सॉरी अशिलाच्या भक्तीने पण मस्त काम केलं. आणि प्रसाद, मंदिरात आपण अनेकदा प्रसाद खायलाच जातो, तसा तू अनेक स्क्रिप्टमध्ये प्रसाद म्हणून असतोस आणि अप्रतिम काम करतोस. तर तुम्हा तिघांच्या प्रहसनासाठी मी हॅट्स देणार आहे निसंकोच. आणि आता जाणून घेऊया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे ते. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोचलेला आहे. खूप खूप अभिनंदन त्याच्याबद्दल आणि मनापासून आभार इतकं छान हसवल्याबद्दल. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मुलांच्या खट्याळपणामुळे त्रासलेली आई तुम्ही कायम पाहिलेली असेल, पण या घरातनं जरासं उलटंय. काय झालंय ते आपण बघूया आणि त्यासाठी इकडे आमंत्रित करूया विशाखा आणि अंशुमानला. आई तुझले करू येडग को करू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू सांग मी काय करू. मित्रांनो, समजा या वयात तुम्हाला विचारलं की तुम्ही सर्वात जास्त कोणाला भीता, तर काय उत्तर द्याल? कोणी म्हणेल मी देवाला भीतो, कोणी म्हणेल मी मरणाला भीतो, पण मी मात्र माझ्या आईला भीतो. अजून माझी आई म्हणजे बोलायचं नाही, माझ्या जन्माच्या आधी सुद्धा ती होती, आताही ती आहे, नंतर तीच असणार आहे. तुम्हाला सांगतो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तिचा सिंहाचा वाटा होता. 2 इंग्रज सैनिकांना भाग करून तिने पळवलेला आहे. अशी आमची आई. तुम्हाला सांगतो, माझा व्हायब्रेटिंग मोड ऑन झालेला असताना तिचा मात्र गॅरंटी पिरियड चालूच आहे. कमाल आहे. जवानी जाने मन हसीन दिलरुबा मिली तो दिल जवान निसार हो गया शिकार खुद यहाँ शिकार हो गया. ये क्या सितम हुआ, ये क्या जुल्म हुआ, ये क्या गजब हुआ, ये कैसे कब हुआ. न जाने मैं न जाने वो. घाबरलो. मेले सुब्या, केव्हाची तुला हाका मारते रे मी. जरा म्हणून ओ देत नाही. बायकोनं बोलवलं असतं तर गेला असता नंदी बैलासारखा. आ ई उ सगळं बोलत दाखवलं असतं. झालं, म्हातारीचं किटकिट सुरू झाली. अगं आई, निदान घरात तरी बऱ्या नावाने हाक मारत जाग. सुब्या काय सुब्या. सुब्या म्हणू नको तर काय घेऊ. अगं ना, तू सुद्धा त्याच नावाने हाक मारतात, सुब्याने फोब्या. मग काय तुला पुत्र रत्न म्हणू. अगं पण- रत्न कसला मेला, खडा आहे खडा. खडा. तूच खडा. काय म्हणालीस? तू खडा मेल्या. हा. पायात खडा रुतला ना तरी खडा खडा रडतो. माहिती. खडकाळ मेला. जा आता बुळबुळीत गांडुळ्यासारखा घरभर हिंडू नकोस. जा खाली दुकानात जा आणि माझ्यासाठी मेहंदी घेऊन ये जा. ऊन पडलंय ना, जर डोक्याला लावीत म्हणते. अगं काय करायची या वयात तुला मेहंदी? अगं मी 70चा, तू 90ची. कोण बघणार आहे आपल्याकडं? असं. आणि या वयात त्या दुकानदाराकडे मी मेहंदी मागणं बरं दिसतं का? अगं मागच्या वेळी तुझ्यासाठी दुकानदाराकडे मी मुलतानी माती मागितली. हो. तो मला म्हणाला, आजोबा तुम्हाला मूठ माती द्यायची वेळ झालेली आहे. मुलतानी माती कसली मागतो? अगं लोक हसतात, फिदे फिदे. काय करतेस तू सारखं सारखं? मस्त. तुला ना लोकांची काळजी आहे बरं का सुब्या. तुला आईची अजिबात काळजी मग ते. नाही. सुब्या, तुला माहितीये का, हा. असं आरशात डोकावलं आणि स्वतःकडे बघितलं ना वेडी फेडी करताना तर वाईट वाटत रे. हा? असे पांढरे केस डोकावतात बरं नाही वाटत.
म्हणजे कसं इतकं छान देवानं सौंदर्य दिलंय अशी घाटाची वळणं दिले जपायला नको काय रे वळणं कसला त्याचा कठडा झालाय सगळा जा बस मी. आणि कशाला पाहिजे मेहंदीने फेंदे तुला असू दे. मागच्या वेळी तुझ्यासाठी फेस पॅक घेऊन आलो होतो आणि तुझा झालेला देवानं तो लावण्यामध्ये फेस पॅक अर्धा पडला उचलताना माझ्या कमरी पॅक झालं ना सगळं उगाच पॅक करू नको जा खाली जातोस का नाही तर मी माझ्या ब्युटी पार्लर वालीला फोन करते कशाला फोन करतेस तुझा फोन गेला की त्या फिदे फोनवर हसतात आणि तुझ्याकडे यायचं म्हटलं की सांगतात जातो जरा त्या किल्ल्याची डागडुजी करून येतो म्हणून जा बस. जा बस म्हणजे काय काहीतरी फालतुगिरी करू नको आणि कशाला पाहिजे फेस पॅकने बेस पॅकने मेहंदी आज तुला शुभ्या मला ना बाई, काय ते बोल पटकन मला ना बाई, आज मॉल मध्ये जायचंय नको गा मॉलला जाम त्रास होता तिकडा जा बस. जायचंय मला मॉल मध्ये जाऊन बाई सिनेमा बघायचा 3D थिरडी अगं तिरडीवर जायची वेळ आहे तुझी थिरडी कसलं बघतेस तू लोक म्हणतील थेरडीला थिरडी बघायचाय गप ना, मला- अगं तुझे निखारी विसतात ना विसतात तो मी चाललो तिकडे कसलं सतत बघतेस तुला थिरडी? मरणाची घाई असते रे हा, सुभ्या हा. अरे थोडं ना मला त्या मॉल मध्ये जे सरकते जिने असतात ना बाई त्याच्यावर फिरायचंय नको. आमच्या काळात नव्हते रे सरकते जिने नको, नको. आता सरकत्या वयात आले तर सरकत आनंद घेऊ दे की जरा नको ग नको ते जिना तुझ्यामुळेच मागच्या वेळी बंद पडला होता माहिती आहे ना असं ते आता काळाशी जुळवून घ्यावं लाग अनुभव येतात माणसाला हा. आता एकदा बंद पडला म्हणून काय सतत बंद पडणार आहे का मला तर सरकत्या चिन्हावर जायचं अगं. अरे काळाशी जुळवून घ्यायला हवं रे अगं आई बस मी काय म्हणतो अगं आपण जुळून घेऊ पण काळाने जुळून घ्यायला हवं की नको असू ते तुला माहितीये का कधीही संधी दार ठोठावू शकते संधी नाही ग आता यामधून दार ठोठावायची वेळ आली तुझी गप्पच. हा. तो या मधूत आला ना तरी त्याला मी सांगेन ए बाबा हा? जाईल पळून हा? भोग करून पळून लावेन त्याला कशाला अरे मला खूप करायचंय अजून तुला काय? माहितीये का ए आजकालची पोरी ऍक्टिंग करतात ना बाई ग हा. काय सुरे करतात बाई हा. त्यांच्यासारखी ऍक्टिंग मला करायची हा. ती सैराट मधली आरची नाही का तुला पाहून मला ओढलो बाई ग आता तर आपल्या करिअरची सुरुवात आपण करायला हवी. अरे देवा हा, अगं काय काय 30-35 वर्ष राहिलेत आयुष्याची ऍक्टिंग करीन म्हणते हो. म्हणजे आता 90 वरती 30-35 आणखीन मग अजून माझ्या माड्यावर बसणारच आहेस का तू मला काय धाड भरले 100 वर्ष जगीन मी हो. अगं काय करणार आहेस तिकडे कोण घेणार आहे तुला तिकडे घेणार मला सगळी जण घेणार तुला माहितीये का प्यार का वादा 50-50 या चित्रपटाचे ऑडिशन चालले हिरोईन साठी हा. मी जाणार आहे तुझी 100 याला 50 मध्ये काम करायचंय तुला असू दे. हा? असू दे तुला माहितीये का म्हाताऱ्या लोकांना हल्ली खूप चान्स आहे बाबा हो तुला सांगू का हा. कित्येक म्हातारे तरुण बनून जातात कॉलेजमध्ये अगं ते मुळात तरुण दिसत असतात आपण कुठे दिसतो तरुण नाही मी बघितलंय हा. ना बुलेट ट्रेन मध्ये बाई तारुण कदम आहे तो नाही का कॉलेज मधला तरुण दाखवतात त्याला एवढंच कशाला हाफ चड्डी मध्ये एखाद्या शाळेतला मुलगा पण दाखवतात त्याला अगं आई तो अरुण कदम आहे तो कशासारखाच दिसत नाही पण त्याला कशासाठी वापरता कळलं का असू दे. हा, तू नको तिथे करू नको मला 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 काम करायचं काम? तू उगाच वटवट करू नको हा, हा. एक काम कर हा. काय गातेस कशाला? काय कॅमेरा घे हा. आणि माझा एक स्टील गार्ड तू आधी स्थिर हो थरतेच बघ एवढे हा हा, आणि हा कॅमेरा कुठून आणलास तू नेटवरनं मागवला नेटवरनं मागवलास पैसे कुठून आले तुझ्या कार्डावरनं घे आई तू फारच काळाशी जुळवून घेतेस ग हा? तू काढ ना मेले फोटो हा. फोटो काढ मी अशी पाहून आऊट काढतेस की सोंड बाहेर काढतेस आणि कसा फोटो काढू अगं तू पण हलतेस तर मी पण हलतोय कसा येणार स्टील फोटो अरे आपण तू पण हलतोस हा. मी पण हलते हा. आपल्या दोघांच्या हलण्याचं टायमिंग साथ आणि पटकन बटन मात्र काही सुधारणार नाही आई खाच्या आई कॅमेराच फक्त खाच्या का ना ग तू पण खाच्या मेला मी पॉज
आवाज देऊन उभे राहिले मला वाटतं एंडचं बटन दाबलेस की काय घे, घे, घे. खच्चक. 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 अगं आई तीनदा खचा खरता फोटो खायचा काय चालय ग आता काय करणार आहे त्याचं बाई बाई दाग बाई कसं गोड आलं फोटो गोड कसलं लोड आलाय सगळं इकडे हा फोटो ना मी आता त्या मॉडेलिंग वाल्यांना देते मॉडेलिंग काय बोलतेस तू हो काय करणार? मॉडेलिंग वाल्यांना देते हा. रॅम्प वॉक करायचंय मला तुला करायचं रॅम्प वॉक अगं तुला खानदार करून राम राम खरंच वॉक म्हणायची पाळी आली आता तू कसला रॅम्प वॉक करते सतत मरायची घाई असते वाजावर तू कोण वाजव? आहे बघ, हे बघ. अगं असू दे ना अगं मोठं अगं अगं आय अगं 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 काय करतेस अगं काय चाललंय तुझं अगं शरीर बघ काय नसती थेरा करतेस तू अरे हे? बदल घडवायला शरीर महत्वाचं नसतं रे मनोवृत्ती महत्वाची असते कसली मनोवृत्ती आहे अगं तुझ्या या वयात खरं म्हाताऱ्या माणसाने देवदेव करावं माळ्या जपाव्यात परमेश्वराची वाट बघावी आणि शेवटचा धावा करावा असं कुठे लिहून ठेवलंय का रे हा, हा. म्हाताऱ्या माणसाने जपतप केले पाहिजे हा. म्हाताऱ्या माणसाने आकाश पाळण्यात बसू नये हा, हा. म्हाताऱ्या माणसाने आईस्क्रीम खाऊ नये हा, हा. असं कुठे लिहून ठेवलंय अगं का? पण कसं असतं ना सुब्या पण आड आहे ना तोवर स्वच्छंदी जगायचं रे हा, हा. अर्धा पेला सरलाय हा. याही पेक्षा अर्धा पेला भरलाय हे महत्वाचं अगं पण आई तुझा अर्धा नाही ग पाऊण पेला सरलाय पाव भरलाय पाव भरला ह्या वयात तुझा पाव भरला नाही रे. काय करतेस तू? काय करतेस? सुपर बेरिंग सुपर परफॉर्मन्स आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय म्हणणं आहे मकरंद दादा. तुमच्या दोघांनी जे काही काम केलं जी काही केमिस्ट्री आहे ती वंडरफुल आहे म्हणजे हे बेरिंग पकडून इतका वेळ आपण सातत्याने त्या बेरिंगमध्ये राहणं आणि ते व्यक्त करणं ही खरंच अवघड गोष्ट आहे आणि तुम्ही ती साध्य केली. मला तुमचं हे सादरीकरण खूप आवडलं आणि त्यातला मेसेजही आवडला की स्वच्छंदपणे राहावं शेवटपर्यंत आपण आशा सोडू नये ह्या अर्थाचंच आहे ते आणि खूप चांगलं आहे. या सादरीकरणासाठी मी तुम्हाला तुरा देईन. रेणुकाताई. मलाही तुमचा परफॉर्मन्स अतिशय आवडला. क्या बात आहे. तुझं डोकं शाबूत आहे का पडलंय बिचारा. खूप कठीण आहे ते सतत म्हणजे तसं बेरिंग घेऊन काम करणं पण ते तुम्ही इतकं सहजपणे केलं आणि क्या बात आहे विशाखा. तुझी एंट्री काय कॅटवॉक काय बेटर देन एनी सुपर मॉडेल असं म्हणता येईल. पण मला माझ्या आजी सासूबाईंची खूप आठवण झाली कारण त्या 108 वर्षाच्या होऊन गेल्या आणि त्यांची वृत्ती अशीच होती की आपला ग्लास नेहमीच भरलेलाच आहे आणि जीवनाच्या म्हणजे लास्ट जे 20 वर्ष होती त्या फक्त दही आणि केळं खाऊन जगल्या आणि 108 वर्ष आणि अगदी म्हणजे सगळं किचन बिचन त्याच्यावर ताबा ठेवून होत्या. सो ग्रेट असतात अशी माणसं आणि खूप हवीशी वाटतात. सो फॅन्टॅस्टिक भाष्य पण आणि अर्थात तुमच्या परफॉर्मन्सला हॅट्स ऑफ आणि हॅट्स पण. आणि आता बघूया लाफ्टर मीटर काय सांगता येते. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलाय. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. सध्या मराठीमध्ये ना दर आठवड्याला नवनवीन चित्रपट येत आहेत. अशाच एका चित्रपटाचा प्रीमियर नुकताच पार पडलाय. बघूया तिकडे नक्की काय चाललंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्याम, नम्रता आणि प्रभाकरदा यांचं. ए बाळा ए ए ए प्रसाद बाळा उठ 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 संपला सिनेमा
सिनेमा संपला. अरे काय सिनेमा होता हा, आठवतंय म्हणजे ते असं ओपनिंगला सिनेमाच्या ओपनिंगला जे असं टायटल त्याचं आलं ना चला असं रापकन 3D सारखं आलं रे आणि तेव्हाच झोपलास तू. हा क्या बात. आणि तुला सांगतो म्हणजे ते 3D साला सिनेमा 3D नसताना पण ते सिनेमा 3D वाटलं. इंटरवल Thank you. इंटरवल असं आलं लोकांचा जीव भांड्यात पडला. क्या बात आहे, क्या बात आहे. काँग्रेस काँग्रेस Thank म्हणजे you. शेवटी जे दी एंड आलं हा, हा. ना तिथं जीव माझा भांड्यात पडला. थोडा लेट पडला त्यांचा पण चालेल, हरकत नाही. थँक्यू 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 सर कॉंग्रॅच्युलेशन. काय सुपर झालं सर. अरे श्याम्या, अरे या 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 वेलकम वेलकम या. हा वा 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 वा. अरे कसा वाटला आपला प्रीमियर? वा, वा, वा. मस्त वाटला का नाही? हा काय फिल्म भारी बनले नाही? हा लेडीज अँड जेंटलमन, हा माझा सिनेमाचा हिरो आहे. काय समजलं? हा हिरो आहे. अरे काय रे वसाड्या, 23 दिवस तुला मी शूटिंग मध्ये घेतला का नाही? तुझ्यावर शूटिंग केला, मग पिक्चर मध्ये दिसलाच नाही तो. कसा काय दिसणार आहे मी? माझ्या अख्खा रोल एडिट करून टाकला तो. अरे मी सिनेमाचा हिरो आहे रे, आणि माझ्या एक बी सीन नाही, आणि काय लेडीज अँड जेंटलमन मला ओळखणार आहे? हा? खरे भाऊ काय? आणि मी मारे टिंग्या मारत फेसबुकवर टाकून दिला. हा. आज माझ्या सुमार एक दर्जेदार प्रेम कहाणी या नावाचा पिक्चर रिलीज होऊन राहिला बा. तर बघा बा. तर काय तुम्ही पिक्चरचं नाव ठेवलंय हो? थँक्यू सुमार एक दर्जेदार प्रेम कहाणी. क्या बात आहे सर. वा. थँक्यू दर्जेदार प्रेम कहाणी सुमार वा. पद्धतीने मांडली आहे तो. थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट. थँक्यू थँक्यू. म्हणजे काय मला ना अशाच प्रतिक्रियेची ना अपेक्षा होती. काय समजलं? बरं मी काय म्हणतो वसाड्या, पिक्चर बघितलंस ना तू? अरे हिरो होतो ना रे मी त्या पिक्चरचा. हो हो हिरो. बरं हिरो आहे. आणि ज्या काय 4 रांगा भरलेल्या होत्या ना, हा. त्या सगळ्या माझ्या ओळखीच्यांच्याच होत्या. काय सांगतो? मग? मग त्या सगळ्यांना पिक्चर आवडलाच असेल. सगळे मला म्हणत होते, काय? कुठे आहे तुझा रोल? कधी आहे तुझा रोल? शेवटी मी त्यांना इंटरवल मध्ये क्रीम रोल खाऊ घातला आणि सांगितलं हाय माझा रोल. तेव्हा गप झाले ते. मला वाटलं मी चुकून दुसऱ्या स्क्रीन मध्ये येऊन बसलो काय, पण बाकीचे सगळे तर ओळखीचे वाटत होते. ही हाबा टाकीन, ही असिस्टंट डिरेक्टर. अरे हिने 9 रोल केले. वत्ता सांगणारी हीच, विलनला पाणी पाजणारी हीच, ऑपरेशन थिएटर मध्ये नर्स हीच, बरं फ्रॉक घालून टायर फिरवणारी लहान मुलगी हीच, ही डंगरी लहान मुलगी. आणि मी पिक्चरचा हिरो, मला 9 सेकंद बी दाखवलं नाही रे तो. ते सोडा पण हे बघ श्याम, म्हणजे तू अगदीच पिक्चर मध्ये नव्हताच असं अजिबात नाही. नव्हता. नाही नाही दिसतो ना मी. हा, दिसतो. एका सीन मध्ये माझा हात दिसतो, एका सीन मध्ये माझा अर्धा डोळा दिसतो. सगळं अर्धवट काम करून घेतलं नाही. माझ्याकडून तुम्ही. अर्धवट कसा वासाड्या? इंटरव्हल मी तुझ्यावर केलेला आहे. काय काय क्रिएटिव्हिटी. क्या बात आहे sir, क्या बात. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुला सांगतो असा इंटरव्ह्यू झालाच झालाच नाही, कधीच पहिल्यांदा सिनेमात मी क्रिएट केलेला. काय बात समजलं? आहे. मी ह्याचा पहिला असा कान दाखवला, मग ह्याला हातात काडी दिले आणि हा कानातनं मल काढतो. जसा मल बाहेर येतो तसा असा इंटरव्ह्यू असे शब्द बाहेर पडतात. काय क्या बात आहे सर, क्या बात आहे. डिटेलिंग काय आहे बघ ना. क्रिएटिव्हिटी सर. डिटेलिंग. हो दुवार. माझा कान म्हणजे काय हत्तीचा कान आहे का, की तो बघून लोक मला ओळखतील? तुला कशाला वळखायला पाहिजे लोकांनी? माझा का? अरे माझ्या सिनेमाची स्टोरीच हिरो आहे. काय वा, समजलं? ये बात सर. मग माझ्या पिक्चरचं नाव काय आहे? काय नाव आहे? सुमार. सुमार एक एक दर्जेदार दर्जेदार प्रेम कहाणी. क्या अरे बात. लोक तुटून पडले पिक्चरचं. हो. तिकीट मिळत नाहीये. काय माहिती आहे तुम्हाला? मग नुसतं नावच दाखवायचं होतं ना, बाकीच्या गोष्टी कशाला दाखवला? एक तर माझ्याकडून एवढी मेहनत करून घेतली, हा. 15 दिवसात बॉडी बनवायला लावली मला, हा. आणि 2 दिवसात 27 सीन करायला लावले या माणसाने. रात्री 2-2 वाजेपर्यंत शूटिंग चालू होतं माहितीये. हो, हो, हो. हा. बरं या पिक्चरचा नादात माझे 4 इव्हेंट गेले माहितीये का? काय सांगतो? हा. मी त्यांना 2 लाख पेमेंट सांगितलं होतं ना, तर ते म्हणाले तुझी काय अवकात आहे रे. मी म्हणला पिक्चर येऊ द्या मग बघा. मग? आता काय थोबाड घेऊन जाऊ मी त्यांच्याकडे? आधी 5,000 तरी मला काम देत होते, आता ते बी देणार नाही मला ते. हा, माझा एक तरी सीन ठेवायचा ना रे तू. तो डोंगर चढताना मी स्टंट केला होता, हँग ग्लायडर. ते वापरलं होतं, तो सीन तरी ठेवायचा ना रे. अरे ठेवलाय तो. तू बघितलाय नाही पिक्चर मध्ये? हा, हा? तू ठेवलाय ना. मग? कसा ठेवलाय? कसा? हँग ग्लायडरला मी असा ओव्हरला टाकलेलो आहे, आणि कॅमेऱ्यात काय दिसतो? नुसता डोंगर आणि एक दोरी हालताना दिसते अशी. नाही, ही ती दोरी हालताना दिसते ना, त्याच्या मागची क्रिएटिव्हिटी काय माहितीये माझी?
मला ना ती दोरी हालताना तुझी हालाकीची परिस्थिती दाखवायची होती काय समजलं? अरे हालाकीची वेळ आता आली आहे माझ्यावर हा. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत हा माणूस कट म्हणत नव्हता माहिती हँग ग्लायडरला मी असा बुजगावण्यासारखा लटकलेलो होतो असं. नाही मी सांगते काय झालं होतं त्यावेळेस काय झालं होतं तुम्ही नेमके नाही का त्या हेअर ड्रेसरला प्रपोज करायला गेला होता हा ते प्रपोज कर आणि ती पण नाही का अशी बट अशी करून हो 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 असं म्हणाली हा तर ते तुम्ही कट करायला विसरलात तेव्हा तू माझी असिस्टंट आहेस का कासिस्टंट सगळ्या वाक्यांची माझी काशी करून टाकते त्याच्यासमोर आठवण करून दिली. तिला काय बोलतो रे हा? काय झालं? तू माझ्या पिक्चरची माझ्या करिअरची काशी करून टाकली तू आणि आता मला कळलं काय? हेअर ड्रेसर पिक्चर मध्ये काय करत होती तिचा चेहरा दाखवला तू पण मी हिरो असून माझा चेहरा नाही दाखवला रे बरं चेहऱ्याचं जाऊ दे हा. माझा आवाज तरी वापरायचा ना रे कसं वाटलं ते खानदेशी कॅरेक्टर बानकोटीमध्ये बोलत होता ते बजेट संपलं होतं ना प्रोड्युसरचं का बरं नाही म्हणजे काय झालं ती नेमकी त्या डबिंगच्या वेळेस ती हेअर ड्रेसर प्रेग्नेंट राहिली त्यांनी सगळा खर्च केला ना तो त्यामुळे डबिंगचं बजेट संपून असं गेलं का अरे बाप रे भलता लफडेबाज माणूस रे हो आणि का रे हो पाटोड अरे तू पिक्चरचा डिरेक्टर आहे रे तू पिक्चर डायरेक्ट करायला पाहिजे तू डायरेक्ट सगळंच करून टाकलं हा? पण फोडीन इथं काय तो वसाड्या काय पण सांगेन असं का? अरे ती जी हेअर ड्रेसर आहे ना हा. ती घरात ना येतानाच प्रेग्नेंट होऊन आली होती तर मला सेटवर न्यूज कळली हा. आता ऑन सेट ही घटना घडल्यामुळे हा. मी दिग्दर्शक म्हणून माझी काही जबाबदारी आहे का नाही असं का? त्याच्या मला सगळं तर डबिंगचं बजेट होतं का नाही काय समजलं तर मी तिच्या डिलिव्हरीसाठी वापरला असं का हो तरीच मी म्हणत होतो हा एकच माणूस सहा कॅरेक्टरचा आवाज कसा काय डब करून राहिला कोल्हापूरच्या पैलवान बानकोटीच बोलतो विदर्भाचा शेतकरी बानकोटीच बोलतो बरं एक माणूस लंडनहून येतो आणि तो काय म्हणतो माहितीये का काय समजली बरं कोंबडा आणि कोकिड यांचे आवाज या माणसाने काढले बरं दोघांचे आवाज एकच बरं का काय काढलं माहितीये का कुकूच कू असा आवाज काढला नाही दोघांचा. तसं नाही माझं मध्ये ॲज अ डिरेक्टर म्हणून माझा कसा माझा वर्सॅलिटी दाखवायची होती का नाही काय Versatility, काय असं का दाखवायचं होतं नाही हं. त्याचं असं म्हणणं आहे की ते 6 जण होते ना हा. तर त्यांच्यामध्ये व्हरायटी हवी होती बोलण्यात हा हा ते वेगळे वेगळे बोलणे अपेक्षित होतं असं त्यांचं म्हणणं असं आहे बोला ती व्हरायटी ती व्हरायटी हा. ती लोकांसाठी व्हरायटी असं. मी व्हरायटी शब्दाचा अर्थ व्हरायटी मध्ये दाखवून टाकलेला आहे काय समजलं अरे तुझ्या व्हरायटीच्या नादात पिक्चर मधली माझी व्हरायटी दिसलीच नाही रे काय देशाची अन तू काय अवकातीच्या माणूस आहे ना ए? ते मला आहे ना बाजारातला फायटिंगचा सीन आहे हा, ना मग? तिथेच काढलं होतं अरे काय केला सीन बघितलं तो प्रोड्युसर काय म्हटला होता काय? आपल्या मौल्यवान वस्तू लॉजवर ठेवा तर या माणसाने कॅमेरा बी लॉजवर ठेवून दिला अरे काय लॉज आहे का रे तुला कळत कसं नाही मला एक गोष्ट सांग हो. तो एरिया केवढा डेंजर होता जर लोकेशन होतं का नाही हा. तिथं चोऱ्या माऱ्या होता बरं. त्याच्यामुळे मौल्यवान वस्तू तिथं नेऊन करायचा का म्हणून मी कॅमेरा लॉजवर ठेवला होता बरं, मग बाप. आणि मोबाईलवर सगळा सीन शूट केला क्रिएटिव्हिटी बघ ना त्याच्यातली मोबाईलवर अरे काय तुझा टेक्निकल नॉलेज आहे रे काय? कॅमेरा लॉजवर ठेवून तू मोबाईलच्या कॅमेराने शूटिंग हा, करतो मग? डबिंग तूच करतो हा. एडिटिंग तूच करतो प्रोड्युसरला खड्ड्यात तूच घालतो हो. हा. एक मिनिट खूप बोललात आमच्या सरांना असं का? नाही मी नाही इतकं ऐकून घेणार खूप बरं. बोललात हा. आणि त्यांच्या टेक्निकल नॉलेज बद्दल अजिबात बोलायचं नाही परवाचीच गोष्ट आहे बरं. त्यांनी स्वतःच्या मोबाईल वरनं स्वतःच्या हाताने ऑनलाईन एका पिक्चरचं तिकीट बुक केलं मी केलं स्वतः बापरे मग टेक्निकल नॉलेज काय टेक्निकल नॉलेज रे तुझं थँक्यू व्हेरी मच थँक्यू अरे तुमच्या सारख्या लोकांमुळे आहे ना प्रोड्युसर मराठी पिक्चर काढतात पण नंतर पिक्चर सोडा पिक्चरचं तिकीट बी काढत नाहीत ते हा, ना बो- काय म्हणाले हा सर बोला हा काय? येस सर हो ते माझ्या सोबतच आहेत एक मिनिट हा देते प्रोड्युसर परवा आपण मीटिंग झाली अच्छा ते बागात आहे हा बोला हा आलो सर नाही काही नाही बजेटचं ना त्या दिवशी मी तुम्हाला बोललो ना 3 करोड पर्यंत बजेट होऊन जाईल 3 करोड हा आणि काळजी करायची नाही हा आपण काय माहितीये का आपण सैराटला सुद्धा मागे घालवू शकतो हो, हो. म्हणजे शुक्रवारी आपण सिनेमा रिलीज केलेला का नाही की मंगळवारच्या आत आपण 80 करोड क्रॉस करू शकतो काय समजलं? एवढा धंदा मी देऊ शकतो नाही नो प्रॉब्लेम Done, मी येतो मीटिंगला डन डन Sir, done झालं. बा काय? काय म्हणतो? रस्ता क्रॉस करायची याची लायकी नाही आणि हा 80 करोड क्रॉस करणार आहे कसं आहे मकरन सर आजकाल आहे ना पिक्चर बनवायच्या स्किलवर नाही
तर काही लोक प्रोड्युसरला बनवायच्या स्किलवर डायरेक्टर होऊन राहिले. आता कसा करायचं? मजा आली. काही प्रमाणात खरं चित्र तुम्ही मांडलं, सध्या जे काही चालू आहे त्याच्याबद्दल. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा. फार उत्तम उपरोधिक भाष्य आणि थोडंसं वस्तुस्थितीला धरून पण आहे. कारण आता सैराटच्या अपूर्व यशानंतर असं खूप पेव फुटेल आणि टेबलावरच रिकव्हरी दाखवली जाते निर्मात्याला. निर्माताही नवीन असतो. बऱ्याचदा एका दिग्दर्शकाने तर असं केलं होतं की प्रत्येक सीन झाला की टाळ्या वाजायच्या, प्रत्येक सीन झाला की टाळ्या वाजायच्या, शॉट झाला की टाळ्या वाजायच्या सेटवर. आणि प्रीमियरला कोणीच टाळ्या वाजवल्या नाहीत. मग निर्माता म्हणला कुठं गेल्या टाळ्या आता तुमच्या. तर हे पण घडलेलं आहेच आहे. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही फार उपरोधिकपणे, आणि हे मराठीमध्ये घडतं. हिंदीमध्ये एखाद्या कलावंताचं असं म्हणजे श्यामचं जसं झालं या स्किटमध्ये, तसं हिंदीमध्ये एका नटाला बोलवलं, 8 दिवसाचं काम पर डे वगैरे चांगला ठरला, मोठा सिनेमा, आणि मग 8 दिवसाचे 20 दिवस झाले. त्यामुळे पेमेंटही भरपूर मिळालं, कारण पर डेच पेमेंट होतं. आणि मग हे बायकोला घेऊन गेले प्रीमियरला, तर हेच नव्हते सिनेमात. तर तिकडे एडिटिंगला खूप वाव असतो आणि त्यामुळे खूप कापतात सीन्स. पण तुम्ही एकंदरीतच फार मिश्किलपणे ते मांडलं आणि ते बऱ्यापैकी खरं आहे. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. थँक्यू. रेणुकाताई. मला वाटतं निर्मात्यांना जास्त गरज आहे टेक्निकल नॉलेजची. कारण आपण जर 5 पैसे पण जर खर्च करणार असलो तर मग ते काय आपण घेतोय ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असते. तर तशीच त्यांनी माहिती करून घ्यायची आता गरज आहे असं मला वाटतं. पण खूप चांगलं हे भाष्य होतं आणि थोडं अधिक विनोदी असतं तर जास्त आवडलं असतं. पण तुमचं तिघांचं काम खूप खूप छान झालं. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. आणि आता इथे वेळ झालेली आहे ती प्रेक्षक प्रिय जोडी कुठली हे कळण्याची. आणि त्याच्यासाठी मी रोहित यांना मंचावरती आमंत्रित करते. संभाजी मित्रमंडळ पुणे इथून आलेत रोहित मोरे. प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे? मला जो ॲक्ट आवडला तो अंशुमन सर आणि विशाखा मॅडम. अंशुमान विशाखा खूप खूप अभिनंदन. रोहित इथे आल्याबद्दल आणि जजिंग केल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही बसू धन्यवाद. शकता. आणि आता आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या आठवड्याची बेस्ट परफॉर्मर जोडी कुठली आहे. आज की काय मोक्कल जोडी नाही, मुक्किल जोडी नाही, मुलक्कल जोडी. आजची मुकम्मल जोडी आहे समीर आणि भक्ती. भाग इकडेच संपतोय. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता. फक्त कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. कळलं?